हरिओम. आज गुरुवार 30 ऑक्टोबर 2025, शके 1947. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. ठेवता रामावर एक विश्वास, त्यालाच समाधान हमखास. रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात, व्यवहार सांभाळून वागावे जगात. दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनांची संगती, भावे धरिता रघुपती सर्व संकट दूर जाती. भोगात नामाचे न व्हावे विस्मरण, याकरता राखावे समाधान. देहाचे भोग देहाचे माथी, त्याची न मानावी खंती. विश्वास ठेवावा रामापायी, सर्व काही चांगलं होऊन जाई. आपला भार घेतला रामाने, विश्वासाने सत्य मानणे खरे. सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाण. जो जो प्रसंग येईल जैसा, तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा. शरीर आहे 2 दिवसाचं, वाया न जाऊ द्यावे साचे. रामकृपा त्यादिवशी होई, ज्याचे नाव ठेवले हृदयी. मुखी नाम हृदयी नाम, हृदयी राम त्याने जोडला आत्मा राम. गुरुचरणी ठेवावा विश्वास, निर्भयता त्याने येते खास. जे जे होणार ते होतच जाते, विनाकारण मन कष्टी होतं. माझे मन माझे प्रपंची नाही सुख दुःख, असे ज्याने जाणले चित्ते, त्याचा संसार सुखाचा झाला निश्चिंती. ज्याने दिले रामाची संगती, त्याचा विषाद न मानावा चित्ती. उद्विग्नतेचं कारण साधनांचं विस्मरण, मुख्य करिता रामाची भक्ती. आपोआप गळते विषयाची आसक्ती. भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास, तो करतो तेच हिताचं मानावं खास. अंतकाळी भगवंताचं नाम, त्याला करीन माझे समान. हे भगवंताचं वचन जाण, त्याच्यावर विश्वास ठेवावा विश्वास. म्हणून रामा वाचून जगती आता माझा, असे न म्हणावे चित्ते. दुःख जाणण्यास उपाय सांगती साधूजन, आसक्तीत न गुंतावे आपण. म्हणून सर्व काही करावं, पण मीपणाने कोठे न राहावे. याला उपाय एकच, जाण सदा राखावे रामाचं अनुसंधान. कशातही नसावे आपलेपण. परिस्थिती निर्माण झाली, कालांतराने विलय पावली, म्हणून न मानावे कशाचे सुख दुःख. सर्वात रामाची जाणीव एक, वाचे नेमवून हृदयात रामाचे प्रेम. अखंड राखावे अनुसंधान, याहून दुजं नाही साधन. हे मानावे प्रमाण, ठेवता रामावर एक विश्वास, त्यालाच समाधान हमखास. म्हणून रामाचा चित्त ठेवावा विश्वास, वळण द्यावे व्यवहारास. साधन असं काही असावं, ज्याने साध्याला सहज पोचवावं. राम म्हणावा आपला, साधनातील साधनाचा लाभ झाला. शुद्ध असावं आचरण, पवित्र करावं मन. नामस्मरण ज्याचे मुखी, रामकृपे तोच एक सुखी. एकच देव एकच गुरु एकच साधन, यावर ठेवता विश्वास. कृपा करेल ईश्वर खास. जेव्हा मनासकट देह केला अर्पण, मग मरणाच्या भयाचे काय कारण. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.